आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली. आपल्या आदरणीय अजितदादांची बातमी कळाली. ती मनाला पटतच नाही आहे. अनेकांना संपर्क केला. सगळ्यांनी सांगितलं पण चॅनलवरती पण सुरू आहे. तरी पण विश्वासच बसायला तयार नाही की दादाचं अपघाती दुःखद निधन झालं आहे म्हणून. दादा म्हणजे खूप आता राज्याची खूप मोठी हानी झाली, खूप मोठं नुकसान झालं आहे. असा असा नेता होणे नाही आहे. आता ही पोकळी भरूनच निघू शकत नाही कधीच. पुऱ्या राज्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळ्या राज्यात दुःख आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली आहे. स्पष्टपणानं काम करणारे दादा. कोणाचं काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही म्हणले तर नाही म्हणणार. सगळ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालं. सगळ्याच सर्वसामान्य, सगळ्याच सामाजिक प्रश्नाची जाण असणारे, म्हणजे सगळ्याच जाती धर्माच्या लोकांच्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारे दादा, ती खूप मोठी आता हानी झाली. सगळ्या जाती धर्माचे सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम दादा करत राहायचे. ते नुकसान आता कधी भरून निघणार नाही आहे. खूप मोठी हानी राजकीय सामाजिक झाली. महाराष्ट्रातच नाही तर देशात असा धाडसी निर्णय घेणारे असे दादा पुन्हा होणार नाही आहेत. की खूप शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य सामाजिक सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आपल्याही समाजाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. खूप मोठा सामाजिक राजकीय आधार दादा होते सगळ्यांचा. ही बातमी आत्ताही पटतच नाही आहे. दादांचं अपघाती दुःख निधन झालं आहे म्हणून काय बोलावं काय कळतच नाही आहे. दादा नाही आहेत, दादाचं अपघाती निधन झालं आहे या बातमीवरती विश्वासच बसत नाही आहे. खूप खूप मोठं नुकसान याच्यात झालं आहे. खूप मोठा आधार राज्याचा, आपल्या सामाजिक राजकीय सगळाच खूप मोठं नुकसान झालं आहे.